या सगळ्या पार्श्वभूमीवर काल ते आप्पा माडी खांद्यावर हात टाकून राजू शेट्टींच्या जे काय बोलत होते आणि जे काय वाटलं असतं त्याच्यावर तुम्ही कसं काय बघता? एखाद्या त्रयस्थ कार्यक्रमामध्ये आम्ही सुद्धा एकमेकाशी तुम्हाला मी आणि ते सुद्धा खांद्यावर हात टाकलेले फोटो भेटते. राजकारण हे याच्यापेक्षा पलीकडे आपण हे पाहिलं पाहिजे. राजकीय व्यवस्थेमध्ये आपण ज्यावेळी एखादी जबाबदारी घेतो त्यावेळी निश्चितपणे आज महाडिक कुटुंबीय हे निश्चितपणे भाजपला एकतर्फी ह्या मतदारसंघामध्ये सगळीकडे पाठिंबा देत आहेत. त्यांचं कुटुंब याच्यासाठी दिवसरात्र राबतंय आणि चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी भाजपच्या वाढीसाठी म्हणून या ठिकाणी सर्व कुटुंबियांनी हातामध्ये घेतल्यापासून या ठिकाणी तळागाळापर्यंत नेण्याचं काम करतायत. त्यामुळं हे राजकीय असं काही ना काहीतरी कोणतरी कुठं भेटलं फोटो निघाला त्याची चर्चा व्हायची. त्याला काही कमी झालेला जनसंपर्क आणि मतदारांशी तुटलेली नाळ अशा पद्धतीची काही चर्चा तुमच्या मतदारसंघात जोरात बोलली जाते सध्या. त्यामुळं मतदारही तुमच्यावर नाराज आहेत आणि वरिष्ठ सुद्धा तुमच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच्याबद्दल काय? नाही, ही चर्चा घडवून आणण्याचे काही लोक असतात की ज्यांना ते घडवायचं असतं. महापुरात धैर्यशील माने दिसेल, करोनात धैर्यशील माने दिसेल, सर्वसामान्यांच्या विकासामध्ये धैर्यशील माने दिसेल. गावागावामध्ये आत्तापर्यंत आलेल्या विकासाची जर तुम्ही आकडेवारी पाहिली असेल तर आजपर्यंत ह्या लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात इतका निधी एकावेळी कधीच आला नव्हता. इतका निधी आपण या ठिकाणी करून आणलाय. त्यामध्ये नॅशनल हायवेज एका मतदारसंघामध्ये 3 नॅशनल हायवेज जुना असणारा मी म्हणत नाही, नव्यानं प्रपोज केलेले आणि मंजूर झालेले आणि अस्तित्वात येणारे रोड त्या ठिकाणी तयार होत आहेत. MIDCचे नवीन प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये येत आहेत. एखादा लोकप्रतिनिधी हा काम करत असताना निश्चितपणे आपल्या कामाला न्याय देणं, पदाला न्याय देणं ही सगळ्यांची जबाबदारी असते. आणि मी काम करत असताना मी फार भपकेबाजपणे काम करणारा माणूस नाही. मी माझं ग्राउंडेड काम करतो. मी जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं आहे. त्यामुळं जनतेची नाळ जोडतच आमचं कुटुंब आलं आहे. आणि आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर ह्या चर्चा आणि आरोप सर्वच मतदारसंघामध्ये असतात. हे एका मतदारसंघातला कुठल्या मतदार हे असत नाही. तुम्ही देशातले 500 खासदारांच्या मतदारसंघामध्ये गेलात तर ॲग्रेसिव्हली बोलायचं काय तर एकच, संपर्कात नाही म्हणायचं किंवा तो दिसत नाही म्हणायचं. हे म्हणायचे हे स्टंटबाजीचे काम असतात. पण जी लोक कामात असतात ती कदाचित तुमच्याच कामामध्ये ठिकठिकाणी काम करतात. लोकशाही पद्धतीनं काम करत असताना टप्प्याटप्प्यानं विकासाला गती देण्याचं काम मी एक खासदार म्हणून त्या ठिकाणी केलं आहे. निश्चितच जे काय या ठिकाणी चर्चा असती ही राजकीय चर्चा असती. लोकांच्यामध्ये लोकांनी कामाला महत्त्व दिलं. प्रत्येक गावामध्ये मी ज्यावेळी तुम्ही जाहिरात माझी बघाल, ज्यावेळी मी या ठिकाणी जाहीर करीन, माझा करोनापर्यंतचा निधी बंद होता. करोनापर्यंत मी तुम्हाला गावाला येऊ शकत नव्हतो, तुम्ही माझ्याकडे येऊ शकत नव्हता. पण ॲडमिनिस्ट्रेशन हाताळण्यापासून सगळ्या यंत्रणेमध्ये आपण या ठिकाणी ॲग्रेसिव्हली काम करणारा मी खासदार आहे. स्वतःचं घर करोनाच्या काळामध्ये या लोकांच्यासाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून देणारा खासदार आहे. जनमानसाशी थेट संपर्क असणारं आमचं कुटुंब असल्यामुळे कुठलाही साखर कारखाना, सूतगिरणी, दूध संघ नसताना सुद्धा आज 12व्या इलेक्शनला आम्ही या ठिकाणी सामोरे जातोय. लोकशाही पद्धतीनं कदाचित मुठभर या ठिकाणी घराणे देशभरामध्ये असतील की जी अशी पद्धतीनं लोकशाहीनं काम करतात. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, 2 वेळा जिल्हा परिषद उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि तदनंतरचा खासदार म्हणजे ग्रासरूट लेवलपासून मी आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास केला आहे. त्यामुळं हे राजकारणातलं जे काय या ठिकाणी आहे ते कसं पुढं न्यायचं याचा पूर्ण अनुभव आम्हाला या ठिकाणी आहे. मानेसाहेब सुद्धा ज्यावेळी या ठिकाणी शेवटच्या इलेक्शनला उभा राहिले होते, तुम्हाला माहितीसाठी सांगतो की त्यांच्या पायाला जखम होती आणि त्यांना लोक म्हणत होते यांना तिकीटच मिळणार नाही. नंतर म्हणायला लागले की आता हे गावागावात फिरलेलंच नाही. त्यांच्या पायाला गँगरिंग झालं होतं त्या काळामध्ये आणि खूप मोठा या ठिकाणी आक्षेप आहे, लोकांचा असंतोष आहे, अशा पद्धतीची चर्चा झाली. आणि शेवटच्या इलेक्शनला मानेसाहेब 2.5 लाख मतानं त्या काळामध्ये निवडून आले होते. हा चर्चेचा फुगा घडवणारी यंत्रणा असती. त्यांना एक या ठिकाणी सायकोलॉजिकली लोकांच्यामध्ये पेरायचं असतं. मूळ लक्ष आपलं वेधित करण्या दृष्टिकोनातनं बाजूला करण्यासाठी काही या ठिकाणी पिल्लू सोडलं जातं. पण सामान्य माणसं जाणती असतात, त्यांना काम करणाऱ्याची जाण असती. मी कामासाठी निवडून गेलेला खासदार आहे. निश्चितपणे प्रत्येक गावामध्ये कामाच्या रूपानं मी पोचण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये वाडी वस्तीपर्यंत आपण त्या ठिकाणी मी आपल्याला जे सांगतोय ते वास्तव आहे की नाही काळामध्ये त्या ठिकाणी दिसेल. मी वर जरी कमी दिसत असलो तरी खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत काम करण्याची भूमिका मी जोपासली आहे. आणि त्याला आता या ठिकाणी मूर्त स्वरूप यायला 3 वर्ष खासदारांचे फंड बंद होते. देशातल्या सर्व खासदारांचा निधी गोठवला गेला होता. करोना असा आजार आला होता की ज्याच्यामध्ये तुम्ही एकमेकाशी संपर्कच साधू शकत नव्हता. पण सगळी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी मॉनिटर करणं, त्याला पुढं फ्रंट फूटवर खेळणं, रेमडेसिवीरपासून माझ्या मतदारसंघातले एक हॉस्पिटल्स अपग्रेड करणं, प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी यंत्रणा पोहोचवणं, पूर परिस्थितीमध्ये
अगदी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री त्यावेळी नव्हते, त्यावेळी त्यांच्याकडे वेगळं खातं होतं, नगरविकास होतं. पोती उचलण्यापर्यंत नगरविकास मंत्र्यांनी त्यावेळी काम केलं आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये. म्हणजे काम करत असताना आम्ही प्रसंगाला कधी पाठ दाखवलं नाही, प्रसंगाला धैर्यानं सामोरे गेलोय. आणि निश्चितपणे या प्रसंगामुळे अनेक लोकांच्याशी संपर्क कमी जास्त झाला असेल, पण त्यांच्या पदरात त्यांचं माप टाकण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, या तिन्हींचं या ठिकाणी मार्गदर्शनाखाली गेल्या 2 वर्षामध्ये विकासाची गंगा अतिशय गतिशीलपणे धैर्यशीलनी पोहोचवलेली आहे. वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ दही. नाम घेता पुकारे, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म